नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण पाहताय जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय जगतातल्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात पाहणार आहोत. डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन हे सातत्याने ट्रम्प सरकारवर टीका करतात. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका बिडेन यांनी यावेळेस केली आहे. तर 2,20,000 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितले. गुरुवारच्या चर्चासत्रानंतरच बायडेन हे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. तर गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनाचं संकट देशावर असून अद्यापही राष्ट्रपतींकडे कोणत्याच उपाययोजना नसल्याचं जो बायडेन यांनी यावेळेस म्हटलंय. ट्रम्प यांच्या रॅलीत मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सांगितलं. तसंच ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये देखील कोरोनाला निमंत्रण दिल्याचा आरोप जो बायडेन यांनी केलाय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्या विरुद्धच्या अंतिम चर्चासत्रानंतर शुक्रवारी फ्लोरिडा येथील प्रचाराला जोरदार धडक दिली. निवृत्त झालेल्या हजारो नागरिकांना ते संबोधित होते. हजारोंच्या या प्रचार सभेत भाषण करताना ट्रम्प यांनी त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचं कौतुकही केलं. तसंच अमेरिकेतील तेलापासून संक्रमण दूर होईल या बायडेन यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत अध्यक्षीय चर्चेच्या इतिहासातील ही सगळ्यात वाईट चूक असल्याचं ट्रम्प म्हणाले. टेक्सासमधली परिस्थिती आपण पाहताय. त्याचबरोबर पेनसिल्व्हेनिया, ओक्लाहोमा, ओहिओमधली परिस्थिती सुद्धा आपण पाहताय. असा खोचक प्रश्न ट्रम्प यांनी आपल्या भाषणात विचारलाय. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी माध्यमांचा निषेध सुद्धा केलाय. फ्लोरिडामधल्या पेन्सकोला इथल्या रॅली दरम्यान ट्रम्प यांनी माध्यमांचा निषेध नोंदवला असून कोणताही कॅमेरा समोर नसताना भाषण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असून राष्ट्रपती माईक पेन्स यांनी ओहिओ इथल्या स्वांटिनमध्ये रॅली केली आणि त्यावेळेस त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना ट्रम्प यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. गुरुवारी रात्री रंगलेल्या चर्चासत्रात ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तराचं माईक पेन्स यांनी कौतुक केलेलं असून अमेरिकेतील नागरिकांना आणखी 4 वर्षांसाठी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचीच आवश्यकता आहे असंही ते म्हणाले. दरम्यान कोरोना परिस्थितीवरून विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर सुद्धा त्यांनी भाष्य केले. गुरुवारी रात्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांनी चर्चासत्रामध्ये रोखठोक उत्तरं दिलीत. निवडणुकीच्या 2 आठवड्यांपूर्वी बेलमॉन्ट विद्यापीठामध्ये ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यासोबत घेण्यात आलेली चर्चा चांगलीच रंगली. दरम्यान दक्षिण कॅरोलिनाच्या सिनेटचे सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं यावेळेस कौतुकही केलंय. शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते. तर आठवड्याच्या अखेरीस टीव्हीवर प्रसारित होणारी मुलाखत डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच फेसबुकवर पोस्ट केली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मुलाखत तशीच त्यांनी पोस्ट केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये या मुलाखतीचं चित्रीकरण करण्यात आलं असून यावेळेस एकच कॅमेरामन उपस्थित होता. मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर भाष्य करताना ट्रम्प दिसले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करतायत. मतदारांपर्यंत पोहोचण्याची एकही संधी ट्रम्प सोडताना दिसत नाहीये. दरम्यान ट्रम्प आता आपल्या मूळ राज्यात असून पाम समुद्रकिनाऱ्यावरील मारेलागो इथं ट्रम्प थांबलेले आहेत. तर पेन्साकोला इथं ते प्रचार रॅली करणार आहेत आणि यामुळेच नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. ट्रम्प यांच्या समर्थनार्थ झेंडे आणि टोप्या दिसू लागलेल्या आहेत. गुरुवारी रात्री झालेल्या चर्चासत्रानंतर त्यांनी आपल्या पुढील वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलं होतं. डेमोक्रॅटिक पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारानं जॉर्जियात प्रचार रॅली केली आहे. यावेळेस त्यांनी कोरोना परिस्थितीकडे लक्ष देखील वेधलेलं आहे. कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस यांनी विमानतळावरच पत्रकारांशी संवाद साधला. जॉर्जियामधल्या नागरिकांकडे लक्ष देणार तसंच इथल्या नागरिकांची काळजी देखील घेतली जाईल. अशा राष्ट्राध्यक्षाची निवड करा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुदान, इस्रायलसोबतचे संबंध सामान्य करणार असल्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळेच आता हा 3रा अरब राज्य हे असणार आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमेरिकेनं हा करार केलाय. सुदानची पाश्चिमात्यांशी असलेली मैत्री आणखी वाढविणारा हा करार असल्याचं बोललं जातंय. शुक्रवारी झालेल्या अंतिम अधिकृत मतमोजणीनं लुईस आर्से यांना
बोलिव्हियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठा विजय मिळवून दिलाय. 55% मतं मिळवून आर्से यांनी आपल्या 6 प्रतिस्पर्धींवर अगदी सहज मात केली असल्याचं यावेळी सांगण्यात आले. तर बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष मोरालेस यांच्या काळात आर्से यांनी अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं आणि यावेळेस त्यांनी आपल्या कामगिरीची एक वेगळीच छाप पाडली आहे. त्यावेळेस देशातील खनिज निर्यातीत वाढ करून देशाची आर्थिक परिस्थितीमध्ये मोठी सुधारणा केली आहे. तर बेलारूसच्या विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रीय बंद पुकारलाय. राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी दिलेल्या मुदतीआधीच हा बंद पुकारण्यात आलेला आहे. 26 ऑक्टोबर रोजी हा राष्ट्रीय बंद पुकारण्यात येणार असल्याचं यावेळेस त्यांनी म्हटलंय. कोपेनहेगनमध्ये ते बोलत होते आणि प्रदीर्घ काळापासून सत्तेत असलेल्या लुकाशेंको यांच्या विरोधात आता विरोधक आक्रमक झाले. अमेरिकेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर या औषधाला मान्यता देण्यात आलेली असून या औषधावर अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने अनेक दिवसांपासून संशोधन केलेलं होतं. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता मिळणारं हे पहिलं औषध आहे. कोरोनाबाधित रुग्णाला एअरलिफ्ट करून नेदरलँड ते जर्मनीमध्ये आणण्यात आले आणि या रुग्णाला जर्मन शहरातील म्युएनस्टर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर अल्मेरामधल्या प्लेसबो हॉस्पिटलच्या पार्किंगमधून या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलंय. कोरोनाचा कहर सुरूच असून त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा ताण वाढलेला दिसतोय. व्हिएना आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 15 मिनिटांमध्ये अहवालात समजत असल्यानं ही चाचणी फायदेशीर ठरतीये. बर्लिनला जाणाऱ्या विमान उड्डाणांसाठी ही चाचणी करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाचे प्रवक्ते पीटर क्लेमन यांनी दिली आहे. रोमानियामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढताना पाहायला मिळतोय. शुक्रवारी 5000 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे आता आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं सुद्धा नवा विक्रम केला. कोरोना व्हायरसचा फैलाव सर्वाधिक होत असलेल्या शहरांमध्ये प्रशासनाकडून आणखी उपाययोजना लागू करण्यात येत आहेत. तिथले बार आणि रेस्टॉरंट, शाळा बंद आहेत. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोलार्धातील देशांना जागतिक आरोग्य संघटनेनं सतर्कतेचा इशारा दिलाय. गेल्या काही दिवसांमध्ये तिथं कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसतीये. तसंच मृतांच्या आकडेवारीत सुद्धा वाढ होती आणि पुढील काही महिन्यात धोका अधिक वाढणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस ॲडनॉम घेब्रेयेसस यांनी म्हटलंय. झेक रिपब्लिकचे आरोग्यमंत्री प्रियमुला यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी राजीनामा देणार नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्बंध लागू केलेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्राग रेस्टॉरंटला भेट दिली आहे. त्यामुळे कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आरोग्यमंत्र्यांवर करण्यात येतोय. फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतीये. तर फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 1 दशलक्षहून अधिक रुग्णांची नोंद केल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि त्यानंतर फ्रान्स हा पश्चिम युरोपमधील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशाच्या यादीत स्पेन पाठोपाठ दुसऱ्या स्थानी पोहोचलाय. फ्रान्समध्ये गेल्या 24 तासामध्ये तब्बल 42,000 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. नुकताच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पॅरिसमधल्या पोंटॉईस रुग्णालयाला भेट दिली. यावेळेस त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान सध्या लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीनंतर सुद्धा कोरोना नियंत्रणात येत नसेल तर निर्बंध आणखी कठोर करावे लागतील असं राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी म्हटलंय. नागरिकांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यासाठी आता पोर्तुगालच्या संसदेमध्ये कायदा मंजूर करण्यात आलाय. 10 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक नागरिकाला घराबाहेर पडल्यावर मास्क वापरणं बंधनकारक असल्याचं या कायद्यात म्हटलंय. दरम्यान या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही याकडे पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 500 युरो म्हणजे जवळपास 43,000 पर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. पोर्तुगीज सरकारनं पुढील आठवड्यामध्ये अखेरीस काउंटीमध्ये प्रवास करण्यावर नागरिकांना बंदी घातली आहे. हॅलोवीन आणि सर्व सेंट्स
या दिवशी ही बंद असणार आहेत. तर सरकारने याबाबतची घोषणा केली असून सरकारनं 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही बंदी लागू केलेली आहे. नोव्हेंबर 3 पर्यंत ही बंदी असेल. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला राष्ट्रीय शोक दिवस जाहीर केलेला आहे आणि गेल्या 2 आठवड्यापासून पोर्तुगीजमध्ये सरासरी 2000हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कॅलिफोर्नियामधील शेकडो अल्प उत्पन्न असलेल्या रहिवाशांना या आठवड्यात आवर्ती रोख रक्कम देण्यास सुरुवात करणार असल्याचं कॅम्प्टनच्या महापौरांनी जाहीर केलं आहे. हे कॉम्प्टनच्या महापौरांनी जाहीर केलेलं असून कॉम्प्टन प्लेस या उपक्रमाअंतर्गत 800 नागरिकांना 2 वर्षांसाठी रोख दिली जाणार आहे आणि कॉम्प्टनमधील कुटुंबांना 2 वर्ष आधारभूत उत्पन्न मिळवून देणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असल्याचं या कार्यक्रमाचे महासंचालक जमरा हेनर यांनी सांगितलं. युरोपियन आयोगानं राष्ट्रीय कोविड-19 ट्रेसिंग ॲपला एकत्र जोडण्यासाठी ई-वाईट सिस्टीम डिव्हाइस लॉन्च केलेलं आहे. तर याद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. विविध युरोपियन देशांमध्ये या प्रणालीची चाचणी करण्यात येते आहे आणि आता ही प्रणाली 2-3 देशांची जोडली गेली आहे. जर्मनी कोरोना वॉर ॲप, तर आयर्लंड कोविड ट्रॅकर आणि इटाली इम्युन यांच्याशी लिंक असणारचं युरोपियन युनियनच्या कार्यकारी संघटनेनं सांगितलं. व्हेनेझुएलामधील समुद्रकिनाऱ्याकडे पुन्हा एकदा नागरिकांची पावलं वळू लागलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लागू केलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर आता नागरिक समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना दिसतात आणि तब्बल 7 महिन्यानंतर कॅरिबियन शहरातील ला अल्टिमा समुद्र किनारा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे. तर चिलीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. चिलीत घटनात्मक मतभेद होण्याच्या 2 दिवस आणि राजधानी सॅन्टियागोमध्ये सुमारे 200 आंदोलकांनी निषेध नोंदवण्यासाठी गर्दी केली होती. मात्र मोठी गर्दी होण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि याच वेळेस पाण्याचा मारा करण्यात आलाय. तसंच अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्यात. चिलीमध्ये सॅन्टियागोमध्ये हा संघर्ष पेटताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नायजेरियामध्ये देखील आंदोलन सुरू आहे. नायजेरियामध्ये पुन्हा एकदा अशांतता पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेत आणि यावेळेस त्यांनी टायर जाळून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. तर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर केला जातोय. त्यामध्ये 12 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बुहारी यांनी गुरुवारी देशाला संबोधित केलं. मात्र राष्ट्राध्यक्ष बुहारी यांनी यावेळेस सैन्यानं आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा साधा उल्लेखही केला नाही. उलट आंदोलनकर्त्यांना इशारा देण्यात आला आणि त्यामुळे आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात. जन्मजात दोष असलेल्या गर्भाचा गर्भपात करण्यास परवानगी देणारा कायदा असंवैधानिक असल्याचा निकाल पोलंडच्या सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. गुरुवारी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे जन्मदोष आढळून आल्यास पोलंडमधील गर्भपात होण्यास मर्यादा येतील असं म्हटलं जात आहे आणि यावेळेस 13 सदस्यांच्या न्यायालयात 2 न्यायाधीशांनी बहुमताच्या निर्णयाची पाठराखण केली नसून दरम्यान संसदेत त्याचे पडसाद पाहायला मिळाले. तर शिकागोमधल्या ब्रुकफील्ड प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना विशेष खाद्य देण्यात आले. प्राणी संग्रहालयामधील अस्वल, आफ्रिकन सिंह आणि 5 वर्षीय बिबट्याला एक भोपळा देऊन खुश करण्यात आला. विशेष म्हणजे या भोपळ्यामध्ये प्राण्यांच्या आवडीचं खाद्य भरण्यात आलं होतं. फळ, मांस आणि हाडं असं त्यांच्या आवडीचे पदार्थ या भोपळ्यात ठेवण्यात आले होते. आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीनंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.